ऑनलाईन गेम खेळत असाल तर आत्ता सावध व्हा आणि तुमची मुलंही जर ऑनलाईन गेम खेळत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा। कारण आपल्या आजूबाजूला सायबर फ्रॉड, डिजिटल अरेस्ट अशा अनेक घटना या वारंवार घडताना आपल्याला दिसतात आणि असाच एक धक्कादायक प्रकार सबसे बडा खिलाडी अक्षय कुमार याला सुद्धा आलाय। अक्षय कुमारची मुलगी नितारा ही जेव्हा ऑनलाईन गेम खेळत होती तेव्हा तिला एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये त्याने आधी नितारासोबत फ्रेंडशिप केली, त्यानंतर तिला अनेक प्रश्न विचारले, त्याची उत्तरंही निताराने दिली। मात्र नंतर त्याने एक असा प्रश्न विचारला की त्यामुळे ती हल्ली आणि डायरेक्ट तिने जाऊन तिच्या आईला म्हणजे ट्विंकल खन्नाला सांगितलं। त्या अनोळखी व्यक्तीने निताराला मेसेज केला की तू मला तुझे न्यूड फोटो पाठवशील का। असं ऐकताच निताराने फोन बंद केला आणि आपली आई ट्विंकल खन्नाला सांगितलं। हा सगळा संपूर्ण प्रकार अक्षय कुमारने आज एका परिसंवादात सांगितलाय। या प्रकारानंतर अक्षयने मुख्यमंत्र्यांकडे 7वी पासून 10वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात सायबर सिक्युरिटीचा समावेश करण्याची मागणी केली आहे। देशात ऑनलाईन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात, त्यात आर्थिक फसवणुकीपासून सेक्सटॉर्शन सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे। हे प्रकार टाळण्यासाठी घ्यायची काळजी ही तुमच्याच हातात आहे। सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल तेही ऐका। अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका। सोशल मीडिया मेसेजिंग ॲप्सवर अनोळखी प्रोफाइल्सला ॲक्सेप्ट करू नका। गरजेहून अधिक चांगुलपणा दाखवणाऱ्या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका। गोपनीय माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करू नका। खाजगी ॲप्स, डेटिंग ॲप्सवर फोटो, व्हिडिओ पाठवण्याआधी विचार करा। एखादी गोष्ट शेअर करायची झाल्यास ती व्हायरल होणार नाही याची काळजी घ्या। स्क्रीनशॉट्स, मेसेजेस, कॉल रेकॉर्ड्स, डिजिटल पुरावे जतन करा। गैरप्रकार घडल्यास तातडीने पोलीस तक्रार दाखल करा। अक्षय कुमारने ही माहिती सर्वसामान्यांना सावध करण्यासाठी जाहीर केलेली आहे। जर तुमच्यासोबत देखील असे प्रकार घडले किंवा घडतील तर लगेच ते पोलिसांना कळवा। सायबर तंत्रज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे आणि त्याचा वापर करताना तुमची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा।